भयंकर उन्हाळ्यामध्ये हा थंडगार लाल माठ खाल्ला तर शरीराला खूप थंडावा मिळतो. मात्र लाल माठाची भाजी कुणालाच आवडत नाही. त्यामुळे आज आपण नाचणीचं पीठ वापरून हा लाल माठाचा मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी हा लाल माठ घेतलेला आहे एक जुडी. आणि लाल माठाची आपल्याला ही फक्त पानं जी आहेत तीच घ्यायची आहेत. आणि अगदीच कवळा देठ असेल तर तो थोडासा देठ पण आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हा लाल माठ साफ करून घेणार आहे. तिथे बघा फक्त पानं घेतली तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने मी ही सर्व जुडी साफ करून घेते. याला चांगलं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला आपण बारीक चिरून घेणार आहोत. तर इथे मी या अशा पद्धतीने लाल माठ जो आहे तो सगळा निवडून घेते आहे. आता स्वच्छ पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा, कारण ह्यामध्ये माती असू शकते. त्यामुळे लाल माठ जो आहे तो तुम्ही इथे व्यवस्थित धुवून घ्या. आता लाल माठाच्या ऐवजी ह्या नाश्त्यामध्ये तुम्ही दुसरी कुठलीही पालेभाजी वापरू शकता. माझ्याकडे लाल माठ आहे आणि आता उन्हाळा सुरू आहे. लाल माठ एकदम थंड असतो शरीरासाठी, त्यामुळे मी लाल माठाचा उपयोग करते. ते स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे. आता याला आपण बारीक चिरून घेणार आहोत. तर इथे बघा हा लाल माठ मी बारीक चिरून घेतलेला आहे. साधारण 1 ते 1.5 कप हा लाल माठ होईल. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. यामध्येच आता 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. कांद्याचं प्रमाण मात्र इथे जास्त घ्यायचं आहे, कारण त्याशिवाय ह्या नाश्त्याला चव येणार नाही. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 4 ते 5 लसूण पाकळ्या मी इथे ठेचून घेतल्या आणि त्यानंतर चिरून घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या मोठ्या होत्या. यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं. चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यातलं पाणी जे आहे ते निघालं पाहिजे इतकं आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे. हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला पुढे पीठ वगैरे घालायला बरं पडेल. यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे नाचणीचं पीठ. तर मी इथे 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणी देखील थंड असते गुणधर्माने, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीचं सेवन करायचं. याशिवाय नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं. पाव कप इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि पाव कप इथे मी रवा घेतलेला आहे. हा रवा जाड रवा आहे. जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता. अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे. 1 चमचा मी धणा पावडर घेतलेली आहे. यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे. 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर मी घेतलेली आहे. ही तिखट नसते. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. तसंच नाश्ता चटपटीत होण्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून इतकं सफेद तीळ घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय पौष्टिक आणि पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. तर आता हे सगळं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर पीठ तयार करताना ते जास्त घट्ट नसावं किंवा जास्त सैल नसावं, अशा पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे. त्यामुळे पाणी घालताना थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित हे सगळं एकजीव झालं पाहिजे. घट्ट असं एकमेकांना बाइंडिंग झालं पाहिजे. त्याच्यामुळे मळून मळून घ्यायचं हे, म्हणजे व्यवस्थित हे पीठ तयार होईल. तर इथे बघा मी व्यवस्थित हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं अजून पाणी हवं आहे, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे. हे पीठ बघा किती घट्ट आहे. खूप सैल नाही आणि खूप घट्टही नाही, असं हे पीठ आपण तयार केलेलं आहे. तर हे पीठ आता तयार झालेलं आहे. त्याचा आपण नाश्ता तयार करणार आहोत. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. चमच्याने 2 चमचे मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि चमच्याने त्याला पसरवून घ्यायचं आहे. असं चमच्याने पसरेल इतकं पीठ आपलं पातळ हवं आणि सर्व व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे. आता मंद आचेवर ह्याला आपण शिजवून घेणार आहोत. तर ह्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला शिजवून घेऊया. 1-2 मिनिटानंतर झाकण जे आहे ते आपण काढून घेऊ. तुम्हाला ह्याला वरून तेल घालायचं असेल तर तेलही घालू शकता, तूपही वापरू शकता आणि अगदी कमी तुपाचा वापर किंवा तेलाचा वापर करायचा असेल तर तसंही करू शकता. तर इथे मी अगदी कमी तेलाचाच वापर करणार आहे. हे व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदीच कोरडं पडू नये म्हणून मी थोडंसं तेल ह्यावर लावते आहे.
दोन्ही साईडने आपल्याला खरपूस ह्याला भाजून घ्यायचा आहे आणि हा झटपट नाश्ता तयार होतो. पौष्टिक आहे, शरीराला थंडावा देणारा आहे आणि तितकाच स्वादिष्ट देखील आहे. तर नाचणीचा असा नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता. किती मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे, एकदम सॉफ्ट आहे. तर इथे मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते आहे बघा. लोणच्यासोबत किंवा दहीसोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता. इतका मस्त हा नाश्ता तयार होतो. तर पालेभाजी मुलं खात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पालेभाजी मुलांना खायला देऊ शकता. तर अशाच पद्धतीने मी बाकीचा सगळा नाश्ता तयार करून घेते आहे. आज मी इथे लोणच्यासोबत ह्याला सर्व केलेलं आहे. तुम्ही दहीसोबतही याला खाऊ शकता. सकाळ सकाळ मस्त असा पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता तुम्ही मुलांना देऊ शकता, टिफिनला देऊ शकता. एकदम सॉफ्ट आहे हा. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.